लग्नामध्ये? लग्नामध्ये नाचणं हे हिंदूंच्या घरचं लक्षण नाही. लग्नामध्ये बघा, पूर्वी लग्नामध्ये नाचण्यासाठी बाया बाहेरून मागत होते. कुठून मागवत होते मावशी? बाहेरून. आणि घराच्या बाया घरामध्ये स्वयंपाक करत होत्या. काय करत होत्या? स्वयंपाक. आता सगळं उलट झालंय. आता घरातल्या बाया बाहेर नाचतात आणि बाहेरच्या बाया घरात स्वयंपाक करतात. सांगा कुठला हा न्याय आहे बरं? पण ऐका, माझ्या मीराबाईला अख्ख्या जगानं नावं ठेवली, त्यांना खडे मारले, त्यांच्या अंगावर शेण फेकलं, पण त्यांनी जगाचा विचार केला नाही. कारण जग असं आहे, जगाला चांगलंही पाहवत नाही आणि वाईट सुद्धा पाहू वाटत नाही. कुणाचं थोडंफार चांगलं झालं की म्हणतं नाही हो, त्यांचा 2 नंबरचा धंदा चालू आहे म्हणून त्यांचं चांगलं चालू. कुणाची एक 4 व्हीलर गाडी घेतली की अहो खरंय का ते, इकडनं तिकडनं पैसे आणले तेव्हा त्यांनी गाडी घेतली. बघा, पोट दुखणारे भरपूर असतात, पण ऐका, आपल्या विषयावर वाईट बोलणाऱ्यांपेक्षा आपल्या विषयांवर चांगली बोलणारी लोक 5 जरी असली तरी आपल्यासाठी मौल्यवान असतात. मीराबाईने भक्ती केली, भक्ती सिद्ध केली, कारण त्या ठिकाणी भक्ती होती. काय होती? जर मीराबाईनं भक्ती सिद्धच केली नसती तर आज मीराबाईचं नाव कुठंच दिसलं नसतं. म्हणून ती भक्ती होती. मीराबाई मंदिरात जायची, एकटी उभी राहायची देवाच्या मूर्तीसमोर, पायात घुंगरू राहायची. एकली खडी रे मीराबाई, एकली खडी रे, एकली खडी रे मीराबाई, एकली खडी रे. रे मोहन आवो तो सही गिरिधर, आवो तो सही राम, माधव रे मंदिर में मीराबाई एकली खड़ी. रे मोहन आवो तो सही गिरिधर, आवो तो सही राम, माधव रे मंदिर में मीराबाई एकली खड़ी. मीरा नाची रे या फिर नतनी नाची रे, मीरा नाची रे या फिर नतनी नाची रे. रे मोहन आवो तो सही गिरिधर, आवो तो सही राम, माधव रे मंदिर में मीराबाई एकली खड़ी. रे मोहन आवो तो सही गिरिधर, आवो तो सही राम, माधव रे मंदिर में मीराबाई एकली खड़ी. मीराबाई नाचते देवासाठी, मीराबाई नाचल्या भगवंतासाठी. मीराबाईनं भक्ती सिद्ध केली होती. बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, लोग कहे मीराबाई रे बाबरी, बाप कहे कुल नासी रे. बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. देवासाठी नाचणं चुकीचं नसतं. काय नसतं? चुकीचं नसतं. कारण नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचायचं असतं ना बाबा, कुठं नाचावं? कीर्तनात. कीर्तनात किती नाचायचं ते नाचा, पण आपलं कसं आहे ना, आम्ही कीर्तनात नाचू, आम्ही शिकलेले आहोत, आम्ही एज्युकेटेड आहोत. नो 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 नो, आम्ही अशा कीर्तनामध्ये नाचणार? हा, हे जास्त शिकलेल्यांचे लक्षण आहेत. किती? आम्ही पण शिक्षण करतो, पण आम्ही शिक्षणासोबत आपला धर्म सुद्धा टिकवत आहोत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हणतात, ज्यांनी ज्यांनी देवाला साठवलं त्यांचं काय झालं? अभंगाच्या प्रथम चरणात.
जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. साठविला हरी आणि जी हृदय मंदिरी. देवाला जर आपल्या अंतकरणामध्ये साठवायचं असतं तर आपलं चित्त निर्मळ असावं लागतं. काय असावं लागतं? निर्मळ असावं लागतं. पण ते निर्मळ राहत नाही. ऐका मावशी, दुकानावर जर आपण गेलो, थोडाफार आंबा सामान जास्त घेतला तर ऐका, कुठल्याही सामानावर एक वस्तू फुकट मिळते. काय मिळते? असते ना फुकट. वाठारकर मंडळी, तुम्ही जात नाही का सामान घ्यायला? जाताना 5 संतूर साबणांसोबत एक साबण फ्री भेटतो, फुकट भेटतो. पण ऐका, साबण आयुष्यभर राहणार बर का बाबा. पण साबण लावणार एक दिवशी बिना तिकीट काढायचं जाणार. महाराजांनी या ठिकाणी मृदुंग आणला. मृदुंगासोबत त्या ठिकाणी गट्ट्या फुकट. काय? पक्वा जिथंच राहणार, गट्ट्या बी इथंच राहणार. पण महाराज एक दिवशी विना घेतल्या बाबा. विनासोबत तारा, तारा राहणार, विना राहणार. विनेकरी एक दिवशी जाणार. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे दादा. साऊंड इज बेस्ट. ऐका बरं, साऊंड इज बेस्ट अँड ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. बघा दादा, तुमचं साऊंड उत्कृष्ट आहे पण साऊंड आयुष्यभर राहणार. साऊंडवाला एक दिवशी. त्याच पद्धतीने हा सुंदर असा धर्ममंडप केलेला आहे ना मावशी. आणि आतून आम्ही बसलेला आहोत. हा धर्ममंडप असाच राहणार. तुम्ही आणि आम्ही सर्व एक दिवशी. आहे का काही शंका? आहे का कोणी की नाही मी जाणारच नाही? आहे का कोणी असं? प्रत्येकाला एक दिवशी जावं लागतं. हा देह सोडून जावं लागतं. म्हणून देह सोडून जाण्याच्या अगोदर काहीतरी पुण्याचं काम केलं म्हणजे भलं होतं. विठ्ठल विठ्ठल या. मग आता पुढं पुण्याचं काम केलं. पुण्याचं काम केलं ते म्हणजे शिवा काशीदने. कोणे? शिवा काशीदने. आज तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये शिवचरित्र ऐका. कारण ज्या पद्धतीने मला सांगता येतं त्या पद्धतीने तुम्हाला समजल. ज्या पद्धतीने तुम्हाला समजल त्या पद्धतीने मला बी उमजल. समजलं का काही? नुसतं हा म्हणता, नुसतं हा म्हणा तुम्ही. ते समजो नको समजो काही बी, पण नुसतं हा. विठ्ठल विठ्ठल ऐका मावशी, रात्रीची मध्यरात्र होती. मध्यरात्रीचा चंद्र आकाशामध्ये दळवळत होता. त्या चंद्राचं मंदस प्रकाश त्या ठिकाणी राजमहालावर येत होतं. कुठे येत होतं? राजमहालावर. त्या ठिकाणी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आपली मान खाली करून विचार करत बसले होते. काय करत होते? विचार करत होते. विचार करत होते राज की आता पुढं काय करावं, पुढं काय करावं. टाचणी पडेल तरी आवाज त्या ठिकाणी येईल एवढी शांतता त्या ठिकाणी होती. एक मावळा हे सगळं काही दृश्य बघत होता. ते मावळ्याला राहावलं नाही. तर मावळा राजांजवळ आलं. म्हणले, राजा काय झालं? राज कसल्या चिंतेत आहात? राज म्हणतात, काही नाही रे, काहीच नाही झालं. हा मावळा म्हणतो, राज सांगा ना राज
कसल्या चिंतेत आहात तर? असं म्हणतात की एखाद्याने एखाद्याकडे जर सांगितलं तर मन त्या ठिकाणी शांत होत असतं. म्हणून सांगा राज, बघा राज, हजारो लाखो मावड्यांमध्ये युद्ध करणारा मी एक सामान्य मावडा आहे राज. सांगा राज, सांगा. राज म्हणतात विठ्ठल विठ्ठल राज म्हणतात काही नाही रे, सिद्धी जोहर नावाचं संकट या ठिकाणी आलंय. तहाची बोलणी करावी की नाही करावी याचा विचार करतोय. तो मावडा म्हणतो राजा का, काय झालं? राजा म्हणतात बघ, शत्रूकडे सैन्य जास्त आहे आणि माझ्याकडे सैन्य कमी आहे. जर हे मुठभर मावडे घेऊन मी त्या ठिकाणी गेलो तर आपला पराजय निश्चितच होईल. या मावड्याने सांगितलं राजांना, राजा कसली चिंता करू नका, पत्र पाठवा त्या सिद्धी जोहरला, म्हणावं की शिवछत्रपती शिवाजी राजा तहाची बोलणी करण्यासाठी येत आहेत. राजांनी हुकूम दिला, पाठवा रे पत्र. सगळ्यांनी पत्र पाठवलं आणि आता लढाईची तयारी केली. 2 पालख्या सज्ज झाल्या. एका पालखीमध्ये शिवछत्रपती शिवाजी राजे बसले आणि एक पालखी रिकामीच होती. मजल दर मजल, मजल दर मजल, मजल दर मजल करत 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 दोघं पालख्या अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन थांबल्या. पालखी का थांबली, पालखी का थांबली हे बघण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी राजे पालखीमधून खाली उतरले आणि समोर उभा होता त्या मावड्याचं नाव होतं, माऊलींनो ऐका, त्या मावड्याचं नाव होतं शिवा काशीद. काय होतं? शिवा काशीद. राजाने विचारलं, काय रे शिवा, मार्गात कसली अडचण, मार्गामध्ये कसलं संकट? नाही राज, कसलं संकट नाही. नाही राज, कसली अडचण नाही. मग का उभे आहात तुम्ही, का पालख्या थांबवल्या? त्यावेळेस शिवा काशीद सांगतो की राज, या मावड्याला माफ करा राज, या मावड्याला माफ करा राज. तुमच्या गप्पा मी चुकून नकळत ऐकून घेतले राजा, म्हणून या मावड्याला माफ करा. राजा म्हणतात, नेमकं तू काय ऐकलं, सांग तरी, तू नेमकं काय ऐकलं? शिवा काशीदनं सांगितलं, राजा 2 पालख्या सज्ज झाल्या आहेत. एका पालखीमध्ये तुम्ही बसलेले आहात, एक पालखी रिकामीच आहे. राजा म्हणतात, अरे सांग ना बाबा, तुझं म्हणणं तरी काय आहे? राजा जरा माझ्याकडे बघावं, राजा जरा माझ्याकडे बघावं. काय दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय तुम्हाला? राजांनी बघितलं. राजा म्हणतात, अरे तुझे डोळे आणि माझे डोळे तर सारखेच आहेत. हा मावडा म्हणतो, राजा नुसते डोळेच नाही राजा, तुमचे कान आणि माझे कान सारखे आहेत. तुमचं नाव शिवा, माझं नाव ही शिवा आहे राजा. एवढंच काय, तर तुमची उंची आणि माझी उंची सुद्धा काय आहे, सारखीच आहे. राजा म्हणतात, तुझं बोलणं काही मला समजत नाही, तू मला स्पष्ट भाषेत सांग. हा मावडा सांगतो, राजा मला तुमचे कपडे परिधान करायला मिळतील का राजा? या मावड्याला एकदा तुमचे कपडे परिधान करायला मिळतील का राजा? या मावड्याला एकदा शिवा काशीद नाही तर शिवछत्रपती शिवाजी राजे म्हणून लढाईला जाण्याची परवानगी मिळेल का राजा? राजा म्हणतात, अरे ऐक, ते भयंकर कठीण आहे, त्या ठिकाणी संकट जास्त आहे, शत्रूचं सैन्य जास्त आहे. शिवा काशीद म्हणतो, नाही राजा नाही, मरायचं तर देशासाठी आणि जगायचं तर देशासाठी. बघा केवढं काळीच त्या ठिकाणी मोठं होतं शिवा काशीदचं. राजांनी सांगितलं, बघ आणारं त्याला कपडे परिधान करण्यासाठी द्या. शिवा काशीदने डोक्यामध्ये जिरेटोप घातला, अंगामध्ये सर्व ठिकाणी राजशाही पोशाख घातला, गळ्यामध्ये कवड्यांची माळा घातली, शिवगंध लावला, त्या ठिकाणी जिना दुधारी शमशेर घेतली आणि हा शिवा काशीद शिवछत्रपती शिवाजी राजा बनला. शिवछत्र शिवाजी महाराज बनलेला हा शिवा काशीद राजांना म्हणतो, राजा जरा बघावं माझ्याकडे, दिसतोय ना मी राजा, दिसतोय ना मी शिवाजी महाराज, शत्रूला माझ्यावर शंका तर होणार नाही ना? राजा म्हणतात, राजा बघतात की स्वतःचं प्रतिबिंब त्या ठिकाणी समोर दरवळत होतं. मुखामध्ये जगदंब 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 नावाचा त्या ठिकाणी जयघोष होता. एखाद्यानं राजाचं पायातलं वाहन काढावं, ते वाहन शिवा काशीद जवळ द्यावं. शिवा काशीदने ते वाहन आपल्या हातात धरावं आणि म्हणावं की या जोडव्यांची जागा माझ्या पायात नाही, तर या जोडव्यांची जागा आमच्या देवघरात आहे. या जोडव्यांचं पूजन झालं पाहिजे, या जोड्यांचा हा धिक्कार आहे. बघा राजा म्हणाले, अरे शिवा, अरे घाल, अरे तुझ्यात आणि माझ्यात आता फरक राहिला नाही, अरे घाल ते जोडवे, कर ते जोडवे परिधान आणि शिवछत्रपती शिवाजी राजांसारखा दिस,
त्या ठिकाणी त्या मावड्यानं राजांच्या सांगण्यावरून ते जोडवे परिधान केले आणि हा शिवा काशीत आता निघत होता. राजा निरोप द्यावा राजा. पण एक सांगतो राजा, माझी पत्नी ज्या वेळेस मी घरातून बाहेर निघतो त्यावेळेस माझी पत्नी आरतीचं ताट आणते राजा, माझं औक्षण करते राजा. तिला माहिती असतं की माझं धनी जिकडे जात आहे ना तिकडे रक्ताच्या नद्या वाहतात. काय वाहतात? तो पुन्हा वापस येईल की नाही याचा तिला विश्वास नसतो राजा. ती ज्या वेळेस मला औक्षण करते त्यावेळेस मला सांगते की अहो लढाईला चाललात, लढण्यासाठी जात आहेत. कापल्या जाणाऱ्या गायी, आया बहिणींवर होणारा अत्याचार बंद करण्यासाठी तुम्ही लढायला जात आहात. शिवा काशीद म्हणतो होय. अहो कसं दिसतात तुमचं राजा, जरा सांगा ना कसं दिसतात तुमचं राजा. हा सांगतो अगं बघ माझ्याकडे, माझ्यात आणि राजांमध्ये कसलाही भेद नाही. मी आणि राजा सारखंच दिसतो राजा, पण तिला खोटं पटतं राजा. माझ्या पत्नीला माझ्यावर विश्वास बसत नाही. तुम्ही फक्त एक काम करा राजा, जर या ठिकाणी माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर एकदा या शिवा काशीचे कपडे घालून तुम्ही माझ्या पत्नीला दर्शन द्यावं राजा, माझ्या पत्नीला दर्शन द्यावं. एवढं सांगून शिवछत्रपती शिवाजी राजांचा नमस्कार केला. जय भवानी जय शिवराय म्हणून त्या ठिकाणी पालखीत बसले. एक पालखी राजमार्गाने जात होती, दुसरी पालखी गुप्त मार्गाने जात होती. पालख्या पुढे आल्या, पालख्या अर्ध्या रस्त्यात आल्या आणि अर्ध्या रस्त्यात एका शिपायानं पालखी बघितली. रस्त्यात पालखी थांबवली गेली. पेटी मशाल हातामध्ये होती. त्यांनी पडदा बाजूला करायला सांगितला आणि मध्ये बघितलं तर काय दिसलं मध्ये, तर शिवछत्रपती शिवाजी राजे दिसले. जोरात आवाज दिला त्याने, पकडो, येतो शिवछत्रपती शिवाजी राजा आहे असं म्हणून सगळे जमा झाले आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवा काशीदला पकडलं गेलं. पकडलेला हा शिवा एवढ्या ताटमानेनं चालत होता, एवढ्या ताटमानेनं चालत होता की जसा शिवछत्रपती शिवाजी राजाच आहे. गेला शत्रूंजवळ ताटमानेनं उभं राहिला. क्षणात जीव जाईल तरी सुद्धा जीवाची चिंता नव्हती. बोलता 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 विषय चालू होता आणि अफजल खानाचा मुलगा फजल खान याने बघितलं. तो बघत होता आणि त्याला शंका गेली की हा शिवछत्रपती शिवाजी राजा नाहीये. कारण तो विचार करत होता की मी राजांना जवळून बघितलंय. ज्या वेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध राजाने केला त्यावेळेस सय्यद बंदाने राजांवर वार करायला धावला, पण तो वार जीवा महालाने चुकवला होता. ती जखम नकळत राजांच्या मस्तकाला लागली. ती जखम अजूनही त्यांच्या डोक्याला असेल, अजूनही त्यांच्या मस्तकावरती जखम असेल. तो अफजल खानाचा मुलगा फजल खान बघत होता. बोलता 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 जिरेटोप हल्ला आणि मस्तक उघडं पडलं. त्या मस्तकावर त्या ठिकाणी ती जखम दिसली नाही. त्याने जोरात आवाज दिला, मार डालो इसे, जिंदा नहीं रहने का, क्योंकि ये शिव छत्रपती शिवाजी राजा नहीं है, ये तो एक बेहरूपी आहे. सगळे सरदार आजूबाजूला, सगळे शिपाई आजूबाजूला उभे राहिले आणि एकटा शिवा काशीद त्या ठिकाणी मध्ये उभा राहिला. ते सांगू लागले, सांग तुझं राजा कुणीकडे गेलं, सांग बोल तुझं राजा कुणीकडे गेलं. शिवा काशीद म्हणतो, बघा प्राण गेला तरी चालेल, हजारो मावडे मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा वाचायला हवा. माझे प्राण गेले तरी चालेल, पण माझं राजा कुणीकडे गेलं हे मी तुम्हाला सांगणार नाही. वार करायचा का तुम्हाला, अरे करा वार, कोण घाबरतं तुम्हाला, अरे करा वार असं म्हणताच त्यांनी वार केला. रक्त निघालं. तो वार एवढा भयंकर होता की तिथं उपस्थित असलेल्या शिपायांना देखील बघवत नव्हतं. शिवा काशीदने हसून उत्तर दिलं, अरे एका मराठ्याचं रक्त पाण्याची तुमची लायकी तरी नाहीये आणि चाललात तुम्ही हिंदवी स्वराज्याला हात टाकायला. अरे या ठिकाणी लाखांची आभूती जाईल, पण लाखांचा पोशिंदा कधी तुमच्या हातात येणार नाही. एवढा विश्वास असावा लागतो, एवढा आत्मविश्वास असावा लागतो आपल्या कुणावर. बघा आपलीच लोक असतात जे आपल्याला मागे खेचतात. आपल्यांनीच राजांचा घात केला म्हणून राजा या ठिकाणी राहिले नाही. घात करणारे परके नसतात, आपलेच आपल्यामध्ये राहून केव्हा खंजीर घालतील याचा अंदाजा नाही. बघा आपल्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवला
तर आपल्याला बरं पडतं. शिवा काशीदवर एवढा विश्वास होता की त्या ठिकाणी त्याचे प्राण गेले. काय गेले? प्राण गेले. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली शिवा काशीदनं. काय दिली होती? आहुती दिली होती. आभाळ एवढा राजा होता पण त्या राजाला कणभर देखील अभिमान नव्हता. आपल्याकडे काहीच नसतं पण आपल्याकडे अभिमान जास्त असतो. काय असतो? अभिमान जास्त असतो. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे काय नुसतं स्वराज्य करतात? काय आहे तुमच्या स्वराज्यामध्ये? काय ठेवलंय त्या स्वराज्यामध्ये? शिवा काशीद म्हणतो, अरे एका मावड्याचं रक्त त्या स्वराज्यामध्ये सांडवलं आहे. एका मावड्याचं रक्त या मातीमध्ये सांडवलेलं आहे. तेव्हा जाऊन हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आहे. आणि तुम्ही सांगतात की काय आहे स्वराज्यात? एकदा स्वराज्यामध्ये येऊन तर बघा, मग समजेल की काय आहे स्वराज्यामध्ये. बघा, अक्षरशः राजांचा थोडा उल्लेख जरी केला तर अंगाला काटे येतात, अंगाला शहारे येतात. काय येतात? शहारे येतात. कारण की राजांचं लय उपकार आहे तो आपल्यावर. इतके उपकार आहेत की त्यांची जयंती एक वेळेस नाही, त्यांची जयंती 2 वेळेस नाही, त्यांची जयंती वर्षाच्या 365 दिवस जरी आपण साजरा केली तरी राजांचं ऋण आपल्याकडनं फिटणार नाही. राजांचं ऋण आपल्याकडनं फिटणार नाही बरं का. फार उपकार आहेत त्यांचे. स्वतःसाठी काहीच जतन केलं नाही. सांगा मला, स्वतःसाठी केलं का? कुणासाठी केलं? आपल्यासाठी केलं. राजांनी आपल्यासाठी फार काही केलं आहे बरं का. म्हणून आपण या ठिकाणी आनंदाने कीर्तन साजरा करत आहोत. काय करत आहोत? कीर्तन साजरा करत आहोत. मायमावल्या हो, डोक्यावर पदर आपला असतो ना, तो फक्त आणि फक्त शिवछत्रपती शिवाजी राजांमुळे. म्हणून सांगतो की जीवनामध्ये आलं ना तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवना मरणाचा व्यापार सफल करायला पाहिजे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात त्यांची सरली एर झार, त्यांची सरली एर झार, त्यांची सरली एर झार, त्यांची सरली एर झार. झाला सफळ व्यापार, झाला सबळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सबळ व्यापार. त्यांची सरली एर झार, त्यांची सरली एर झार, त्यांची सरली एर झार, त्यांची सरली एर झार, त्यांची त्यांची सरली एर झार. त्यांची सरली एर झार, त्यांची सरली एर झार. त्यांची सरली येर झार आणि झाला सफल व्यापार. या सर्व लोकांनी आपल्या जीवनाचा व्यापार सफल केला. खऱ्या अर्थाने काय केला? सफल केला. कारण आपलं दैवत कोण आहे? आपलं दैवत कोण आहे? आपला हिंदूंचा हिंदू धर्मग्रंथ कुठला आहे? बघा मावशींनो, हिंदूंचा धर्मग्रंथ सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती नाही. हा, एकदा टाळी वाजवा या मुलासाठी. श्रीमद भगवद्गीता हा आपला काय आहे बाळांनो? धर्मग्रंथ आहे. काय आहे? काही माहिती असो नसो पण आपला धर्मग्रंथ कुठला आहे एवढं तरी आपल्याला माहिती असायला हवं. विठ्ठल विठ्ठल पण ऐका, एकच राजे या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये असे होऊन गेले ज्यांनी शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला. कशावर? शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या
राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती एक टाळी वाजवा जो जो हिंदू आहे त्यांनी वरती हात करा सगळ्यांनी वा हे दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती माझी जाऊनी प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊनी प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा हे सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा हे सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा माझी जाऊनी प्रिया हमे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिला हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिला हमें सुंदर शिवाजी राजा एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर 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 हे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर 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 माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा म्हणून सांगतो जननी जनित भक्त जनी या दाता शूर जननी जने तो भक्त जनी या दाता शूर नहीं तो जननी बांझ भली क्यों कोहे को कहे अपना नूर. आपल्या मुलांवर जर संस्कार करायचे असली ना तर चांगली संस्कार करा. कारण ऐका, लाखोची प्रॉपर्टी राहिली, लाखोची प्रॉपर्टी जर तुमची राहिली आणि जर तुमची मुलं व्यसन करणारी राहिली, काय करणारी राहिली, व्यसन करणारी राहिली, तर ती लाखोची प्रॉपर्टी शून्यामध्ये झाल्याशिवाय राहत. आणि जर तुमची मुलं माडकरी राहिली, मस्तकावर गंध लावणारी राहिली, तर तुमची काहीच प्रॉपर्टी जरी नसली तरी लाखोच्या प्रॉपर्टीच्या बराबर झाल्याशिवाय राहत नहीं. ऐका, संतान अगर अच्छी हो तो संपत्ति कमाने की जरूरत नहीं, संतान अगर अच्छी हो तो संपत्ति कमाने की जरूरत नहीं. अगर वही संतान बिगड़ी हुई हो तो वो संपत्ति कमाने का कुछ फायदा सुद्धा नहीं, कुछ फायदा नहीं. म्हणून सांगते, आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. काय द्या? ज्या पद्धतीने मासाहेब राजमाता जिजाऊने आपल्या शिवबाला घडवलं, त्याच पद्धतीने मावशींनो तुम्ही सुद्धा तुमच्या शिवबांना घडवा. आम्ही घडलो, तुम्ही बी घडा. विठाल विठाल विठाला विठाला विठाला